आतापर्यंत आपण खूप साऱ्या प्रकारचे पापडांचे रेसिपीज पाहिलेले आहेत. आज मी साबुदाणा बटाट्याची चकली बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या चकल्यांसाठी मी 1/2 किलो साबुदाणा थोडंसं अगदी हलकं भाजून ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. रात्रभर चांगलंसं भिजलं गेलेलं आहे आणि त्या भिजलेल्या साबुदाण्यामधलं निम्मं साबुदाणा इथं मी मिक्सरवर वाटून घेणार आहे. जास्तही बारीक असं वाटायचं नाही. एक 10-15 सेकंदच आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर सर्व साबुदाणा मिक्सरवर वाटून घेतलं तरीही चालेल. तर इथे मी एका परातीमध्ये इथे हे बटाटे 2 मोठे साईजचे बटाटे मी किसून उकडून घेतलेलं आहे. त्याची साल काढून किसून घेतलं आहे. जेवढं साबुदाणा आहे तेवढंच बटाट्याचा आपल्याला या पापडांसाठी वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे. किसून किंवा मिक्सरवर वाटून घेतलं तरीही चालेल. तर इथे हे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे. तर जे भिजवलेलं साबुदाणा होतं त्यातलं निम्मं साबुदाणा यामध्ये मी घातलेला आहे आणि निम्मं साबुदाणा आपण मिक्सरवर वाटून घेतलेला आहे ते यामध्ये घालूयात. आता यामध्ये उपवासाला चलत असेल तर कोथिंबीर घालायचं आहे आणि 1 चमचा जिरे घालूयात. 2 चमचे इथे मी मीठ घातले आहे आणि 2 चमचे हिरव्या मिरच्यांचं पेस्ट घालूयात आणि 2 चमचे दही घालूयात. दही घातल्यामुळे या पापडांना चांगलासा टेस्ट येतो. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून याचं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. चांगलं असं मॅश करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जर चांगलं मळलं गेलं तर चकल्या अजिबात तुटत नाहीत, चांगल्या होतात. तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण चकली बनवून घेऊयात. इथे हे चकलीचं मशीन घेतलेलं आहे आणि मशीनमध्ये मावेल तेवढं आपल्याला हे मिश्रण मशीनमध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मशीनमध्ये दाबून आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता आपण चकली बनवून घेऊयात. प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला हे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे 3-4 वेड्या घालून आपल्याला हे चकली बनवून घ्यायची आहे. जर चकली बनवताना हे मिश्रण किंवा चकली तुटत असेल तर काय करायचं, मिश्रण व्यवस्थित असं मॅश करून मऊसूत बनवून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित हे चकल्या बनतात, अजिबात तुटत नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपल्याला याची चकली बनवता येतात. फक्त आपल्याला याचं पीठ चांगलंसं मळून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व चकल्या मी बनवून घेतलेले आहेत. पूर्ण दिवस उन्हामध्ये चकल्या चांगल्याशी वाळवून घ्यायच्या आहेत. पलटून हे चकल्या दोन्ही बाजूने चांगल्याशी वाळवून घ्यायच्या आहेत. तर इथे हे चकल्या चांगल्याशी वाळले गेलेले आहेत. अगदी कडकडीत वाळले गेले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं की वर्षभर हे चकली चांगली अशी टिकतात. तर आता आपण चकली तळून घेऊयात. तर कडकडीत तापलेल्या तेलामध्ये चकली सोडूयात आणि एकदम छान अशी ही चकली तेलामध्ये तळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे इथे हे साबुदाणा किंवा या चकल्यांचं मिश्रण न शिजवता अगदी झटपट साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवून झालेली आहे. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.